बघूयात किती रन येत आहेत. एक रन घेण्यात यशस्वी, दुसऱ्या रनासाठी प्रयत्न नाही. एक चेंडू एक धाव. तसेच संघ डॉमिनेटर यांचे संघ मालक श्री अनिकेत केरटकर, श्री संग्राम पवार, संघ टास्क फोर्स कुमार राज केरटकर तसेच विंध्य केरटकर या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आता आपण वळूयात सामन्याकडे. एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रेम मोरे. प्रेम पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रेम दीपक केरटकर यांना. आणि या लेग साईडला भिरकावलेला आहे. कॅचचा प्रयत्न नाही आणि तिथे थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न आणि बघूयात. आणि दीपक केरटकर धावबाद झालेले आहेत. दोन चेंडू दोन धावा आणि पहिला विकेट, पहिला फटका भेटलेला आहे संघ अजिंक्य यांना. आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे, कोण आलाय बॅट्समन रे, परेश पोस्टुरे उपखजिनदार. परेश पोस्टुरे यांनी सेमीफायनलचा सामना विजय करण्यासाठी संघासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. असा परेश पोस्टुरे फलंदाजीसाठी उतरलेला आहे. आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहे प्रेम आणि उत्कृष्ट असा टोलवलेला आहे लेग साईडला. एक रन घेण्यास यशस्वी, दुसरा रन नाही घेण्यात आलेला आहे. तीन चेंडू तीन धावा. षटकाचे दोन चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. प्रेम ढकलून दिलेला आहे गॅप मध्ये. बघूयात एक रन घेण्यास यशस्वी झालेले आहे. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न करतात का. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सुधाकर पेडामकर माजी कर्णधार कृष्णनगर क्रिकेट संघ. परेश स्ट्राईक वरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन परेश पोस्टुरे. नो लुक शॉट मारलेला आहे परेश यांनी आणि एक रन घेण्यास यशस्वी निखिल. एक षटक पाच धावा फक्त. घेतली पाहिजे होती. नको स्वराज दुसरे षटक घेऊन येत आहे संघ अजिंक्यसाठी. स्वराज शिर्के. काहीसा चांगला षटक गेलेला आहे संघ पुलक गोल्डच्या दृष्टिकोनातून. आणि अजिंक्यच्या दृष्टीने काहीसा कटीने पहिले षटक गेलेले आहे. फक्त 5 धावा आलेल्या आहेत. दुसरा षटक घेऊन येत आहे स्वराज. स्ट्राईक वरती आहे परेश पोस्टुरे. परेश स्वराज शिर्के मारा करतील परेश पोस्टुरे यांना. फायनलचा दुसरं षटक घेऊन येत आहे स्वराज आणि लेग साईडला ढकलून दिलेला आहे गॅप मध्ये. बघूयात किती रन धावून घेत आहेत. एक रन पूर्ण. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न.
ओमकार यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फक्त 2 धावावरती समाधान मानावं लागणार आहे परेश पोस्टुरे यांना. 7 धावा, एक चेंडू 7 धावा. स्वराज शिर्के संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. स्वराज शिर्के षटकातील दुसरा चेंडू वाईट. अतिरिक्त धाव वाढत आहे संघासाठी. आठ धावा. किती बरोबर आहे ना? मगाचे नाही 2 लिहिलेलेच ना. एक चेंडू परेश. स्ट्राइक वरती आहे परेश पोस्टुरे. स्वराज शिर्के. अंतिम सामना. संघ पुलक गोल्ड करून दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे स्वराज शिर्के. बघूयात काय करतात. ऑफस्टमच्या बाहेरील चेंडू आणि तो ढकलून दिलेला आहे. आणि राहुल पारावे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फक्त 1 रनावरती समाधान मानावं लागणार आहे परेश पोस्टुरे यांना. षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावा झालेल्या आहेत 9. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील. स्वराज शिर्के षटकातील स्वराज आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे. स्टार फलंदाज निखिल सुतार यांना. बघूयात निखिल सुतार काय करतायत. लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू टोलवलेला आहे. बघूयात तिथे कोण फिल्डर आहे काय. 4 रन. तेरा रन झालेले आहेत. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 13 वरती. आणि षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. स्वराजनी अतिशय स्लो प्रकारचा बॉल टाकला होता. लेग स्टंपच्या बाहेरील बॉल टोळवण्यात आलेला आहे. स्वराज शिर्के बघूयात काय करतायत आपल्या संघासाठी. फलंदाज निखिल सुतार. षटकातील 4था चेंडू. एसटी वरून गेलेला चेंडू आणि निर्धाव प्रकारचा चेंडू झालेला आहे. बीट झालेले आहेत निखिल सुतार. स्वराज शिर्के. हा तो तर येईल त्यांच्याकडे पण. स्वराज बघूयात काय करतात. निखिल सुतार. स्लॉट मधला बॉल आणि हा टोलून दिलेला आहे. बघूयात झेल बाद होतात काय. आणि पंचांनी सांगायचं आहे वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकामध्ये 17 धावा. पंच धावा किती आहेत. 4 धावा. इथे 4 धावा. निखिल सुतार अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. आणि 2 ओव्हर धावसंख्या झालेली आहे 17. आणि धमाका ओव्हर
धमाका ओव्हर घेऊन येत आहेत. स्वतः संघ कर्णधार प्रज्ञेश शिर्के. 17 प्रज्ञेश संघ पुलक गोल्डचा कर्णधार स्वतः षटक घेऊन येत आहेत. धमाका ओव्हर बघूया काय करतात. पहिला बॉल आणि आज टोलवलेला आहे. बघूयात ऑफ साईडला गॅप मध्ये आहे. पहिला रन गेलेला आहे. एकच रनावरती समाधान मानावं लागणार आहे. परेश यांना. प्रज्ञेश संघाची धावसंख्या झालेली 18. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. एक चेंडू एक धाव. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 18. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत निखिल सुतार यांना. प्रज्ञेश स्लॉट मधला बॉल होता परंतु मिस केलेला आहे. कॅच आउटची अपील. निखिलच्या षटकाराला कोण 100 तो निखिल सुतार यांनी जर षटकार मारला तर दर्शन पारावे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूयात प्रज्ञेश काय करतो आणि निखिल काय करतोय. आणि या स्लॉट मधला बॉल ढकलून दिलेला आहे. 4 रन. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिक्स मारले तर नितेश वाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 500 प्लस दर्शन पारावे यांच्याकडून 100 रुपये. 600 रुपयाचं इनाम लागलेलं आहे. बघूयात निखिल काय करतात. समोरच बॉलर सुद्धा तेवढाच दमदार आहे. एक हाती सामना जिंकून देण्याची दोघांकडेही क्षमता आहेत. बघूयात निखिल काय करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा पहिला षटकार लागला वाटतं. बघूयात काय करतात. 6. किती झाले रे? 28. 6 आणि 4 10 आणि 11 रन आलेले आहेत त्या ओव्हरला. एक चेंडू 2 धावा. 12 आहे. 11 धावा झालेल्या आहेत. फक्त 1 रनाची आवश्यकता आहे सुपर ओव्हर क्रॉस करण्यासाठी. धमाका ओव्हर आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे दर्शन पारावे यांच्याकडून निखिल यांना. आणि आता बघूयात 500 रुपयासाठी प्रयत्न करतायत काय. 2 चेंडूला 6 होत. 500 होते. 2 चेंडूला त्यांनी 500 लावले. 2 सिक्स तू वाढवतोय. मायनस असा कसा मायनस करशील. शेवटचा चेंडू फायनल मधून पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूयात काय करतायत निखिल सुतार. स्लॉट मधला बॉल आणि फ्लॅट गेलेला आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 रन घेण्यास पूर्ण 3ऱ्या रनासाठी प्रयत्न करतायत काय. 2 धावा. रन टोटल या षटकाची धावसंख्या झालेली आहे 10 12 13. प्लस आता किती वरती प्लस किती 4 ना 13 आले बरोबर ना. 25 4 12 ला 4 आहे ते 15 प्लस 4
34 झाले. 35 to win. म्हणजे 35 to win. ते 4 रन मिळून 35 to win. संघाची धावसंख्या झालेली आहे 34 आणि 35 रनाचं टार्गेट आहे संघ अजिंक्य यांच्यासाठी. हा 4 ऍड पहिली 5ची ओव्हर निखिल, नंतर 12ची, नंतर 13ची, 30 रन झाले आणि ते 4 वाढवले 34. अंतिम सामना, अंतिम सामन्याची दुसरी इनिंग. पंचांना विनंती आहे की सामना लवकरच चालू करावा. पॉवर प्लेचा फायदा घ्या. 15 तरी पाहिजे. त्या बॅटिंग बॉलला फायदा आहे. संघ अजिंक्य विरुद्ध संघ पुलक गोल्ड. अंतिम सामना, अंतिम सामना. बघूयात कोण होतोय KPL चा मानकरी. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे आणि देणगीदारांचे आभार मानतो. सर्व संघ मालक तसेच YouTube साठी आम्हाला सपोर्ट करणारे आमचे श्री ऋषिकेश गायकवाड, तसेच प्रमुख आजच्या सामन्यासाठी जी वरिष्ठ प्रमुख उपस्थिती होती त्यामध्ये श्री मधुकर पारावे, श्री रमेश वाडकर, श्री बालाराम पारावे, श्री हरिचंद्र सुतार, श्री अरविंद पारावे, श्री सुधाकर पेडामकर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की या वयात सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून या आपल्या कृष्णनगर संघांच्या एका उपक्रमाला उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी आणि संघाकडून तुमचे आभार मानतो. नंतर 2 लागले ना. बराबर सर जी आपको 6:30 का टाइम आप बराबर बोले 6:30 हो जाएगा. सुबह थोड़ा लेट चालू हुआ, अंदाज रहता है तभी ना। बोले थे कि 6 नहीं लेकिन 6:30 अंदाज हो जाएगा. अंदाज रहता है ना, अंदाज रहता है ना, अंदाज में तो कितने ओवर का अगर कितना मैच खेलते हो तो अंदाज में हो जाता है. नेक्स्ट टाइम रहेगा तो बोलेंगे अपन एक राउंड ले गए ना तो वहाँ पे अरेंज कर देंगे थोड़े अच्छे. सामने कैमरा होता है ना, बराबर फॉलो भी होता है, परफेक्शन दिखता है ना, परफेक्ट दिखता है ना कैमरामैन. आणि आता पुलक गोल्डची ओपनिंगची जोडी उतरलेली आहे, प्रज्ञेश आणि प्रेम. पॉवर ओव्हरला 4 रन आहेत ना रे. पॉवर ओव्हरला 4 रन आहेत. हा मग 4 रन ऍड केले बॉक्समध्ये 13 झालेले. हे बघ 4 बॉक्स. आता आम्हाला टू विन किती आहेत? 35 टू विन आहे. 34 झालेत. 35 करायचे ना. 35 मधून 4 माइनस काढले तरी 30चा टार्गेट ठेवला तरी पण ते लास्टचे 12च आहे. ह्या ओव्हरला 12 आपल्या 15 झाले. लास्ट ओव्हरला 16 समजा ठेवले. 2 ओव्हरला आम्हाला किती मार लागतील ते कॅल्क्युलेशन. लास्ट ओव्हरला तुम्हाला 18 9 रन पाहिजे. तुम्ही त्याला 2 ओव्हरला ना 10 20चा टार्गेट ठेवा. 10 बॉल 20 मारायचे पहिले. तर मग 12 मारलेत ना तरी तुम्ही झालात क्रॉस. समजला. 2 ओव्हरला 23च्या पुढे मारले ना तर टेन्शन नाही. 2-3 मॅचला दीपक 20 18 झाली झाले ना. 18 आणि 12 किती होतात? नाही नाही झाले. 30 झाले ना. 23च्या पुढे 2 नाही नाही 18 आणि 12 30. लास्टच्या ओव्हरला 12 झाले म्हणून 4 रन भेटणार ना तुम्हाला. हा 18 आणि 12 2 ओव्हरला 18 आले ना तुमचे. लास्टच्या ओव्हरला 12. नाही तर 10 आले ना तर तो तिसरा स्लॅब तेवढा कमी होईल. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत निखिल सुलतार. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा आणि लेग साईडला भिरकावून दिलेले आहे. बघूयात तिथे क्षेत्ररक्षण अडवतात का. आणि पहिल्या चेंडूला 4 धावा. कौन सा दोनों बैट्समैन नाम क्या है? प्रज्ञेश प्रेम. प्रज्ञेश 4 रन फर्स्ट बॉल. और प्रेम बॉलर. बॉलर निखिल सुतार यांना आपल्या नावाच्या कीर्तीप्रमाणे आज ओव्हर टाकावी लागणार आहे.
भले भले नावाजलेले फलंदाज त्यांच्या गोलंदाजी समोर निष्प्रभ झालेले आहे, परंतु समोर आव्हान पण तेवढाच तगडा आहे. प्रज्ञेश शिर्के बघूयात काय करता. निखिल सुतार आणि एज लागलेले आणि बघूयात आणि कॅच सुटलेला आहे. अति महत्वाच्या फलंदाजीची कॅच सुटलेली आहे. अरे सासरे असले म्हणून तुम्हाला आम्ही काय बोलणार नाही का? भडकला. एक रनावरती समाधान मानावं लागणार आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. स्ट्राईक वरती आहेत ये कॅच नाही मॅच छोडाय. प्रेम. कैच विन द मैच, कैच छोड़ा मैच छोड़ा. देखिए क्या होता है, बघूयात काय होतंय. आणि या लेग साईडला भिरकावला चेंडू आणि बॉल सोडलेला आहे. बघूयात किती रन भेटतात. पहिल्या रनासाठी धावले, दुसऱ्या रनासाठी प्रयत्न आणि 2 रन आरामात पूर्ण केलेले आहेत संघ पुलक गोल्ड यांनी. फील्डर यहाँ से वहाँ भाग रहा है, सामने भाग रहा है कीपर के। पण ये आणि अयान आया 9 बॉल। ओ एसटीच्या वरून गेलेला चेंडू, उत्कृष्ट चेंडू. 7 रन आलेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू, एक चौकार येऊन सुद्धा काहीसा चांगले षटक जात आहे. निखिल सुतार बघूयात शेवटच्या चेंडूत काय करतोय. ते कॅच सुटलेले आहे प्रज्ञेश यांची. प्रेम आणि समोरच्या साईडला तिथे कोणी क्षेत्ररक्षण उपस्थित नाही. खूप मोठा गॅप आहे तिथे आणि 4 रन. आणि आयान यांचा चेहरा बघा. या चौकार आणि आयान यांचा चेहरा थोडासा पडलेला वाटतो. पावर संघाची धाव संख्या झालेली आहे 11. दान 24 आयान यांचे खांदे थोडे उतरलेले. 10 चेंडू 24 धावांची गरज. आखिरी 8 मिनट, शेवटचे 8 मिनिटं बाकी. सूर्यास्त होण्यासाठी शेवटचे 8 मिनिटं आम्हाला दाखवत आहेत इथे ब्रॉडकास्ट वाले. दुसरे षटक घेऊन आलेले आहे परेश पोस्टुरे, ज्यांनी सेमीफायनलचा सामना एक हाती फिरवला होता आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. असे परेश पोस्टुरे घेऊन येत आहेत दुसरा षटक. बघूयात प्रज्ञेचा झेल किती भारी पडतोय संघासाठी. ये हो गया अंधेरा। आणि उत्कृष्ट असा सनसेटचं दर्शन आपल्याला करून देत आहेत कॅमेरामॅन. एक अतिशय विलोभनीय दृश्य या सामन्याकडून आपल्याला बघायला मिळत आहेत. मालवणी मालाडचा हा निसर्गरम्य परिसर. चांद्रयान दिख रहा है और जूम करो. सूर्यावरती चंद्रन दिसत तुला. वहां पे दुसरे षटक घेऊन येत आहे परेश आणि स्ट्राईक वरती आहेत प्रेम. प्रज्ञेश स्ट्राईक वरती आहेत प्रज्ञेश. बघूयात काय करतात. काय प्रज्ञेशची सुटलेली झेल संघासाठी घातक ठरू शकते काय. निखिलने एक मासा गळात सापडता गेलेला आहे. परेश चांगला चेंडू आहे आणि बघूयात कॅच आउट होतात काय. तिथे क्षेत्ररक्षण आहे परंतु 6 धावा. बॉलर का नाम परेश के गेंद से निकलता हो ये परेश दिया, परोस के दे दिया बल्लेबाज को. संघाची धाव संख्या झालेली आहे 17. अजून तेवढ्याच धाव संख्येची गरज आहे. 6 परेश पोस्टुरे दुसरा चेंडू घेऊन येत आहे. ओ आणि एसटी उडता वाचलेली आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे प्रज्ञेश. 8 चेंडू 17 धावांची गरज. उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आज झालंय. सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित स्पर्धा पार पडलेल्या आहेत. परेश पोस्टुरे संघातील तिसरा चेंडू घेऊन शॉर्ट पिच गेंदू आणि बघूयात किती धावांसाठी जात आहे. चौका चौका चौका. अंपायर 4 रन.
थोडक्यासाठी 2 धावा वाचल्या नाही, 2 धावा वाढलेल्या आहेत. झेंडे के उधर अरे एवढंच बाकी होतं इथे लागला लक लय आहे तुमचा लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या झालेली आहे 22. बरोबर ना? 21 आहे. नको घे. 6 नी 4 10, 21 नी 10, 21 आणि तो एक सिंगल 22. दुसऱ्या बॉलचा सिंगल कुठे पडला? किती धावा काढल्या? 2 धावा प्रेम यांच्या बॅटिंगमधून. संघाची धाव संख्या झालेली आहे 24. आमचे स्कोरर दर्शन पारावे. 6 बॉलामध्ये 11 धावांची आवश्यकता. परेश लेग साइडला बॉल दिलेला आहे पुन्हा त्या गलीमध्ये जिथे कोणी क्षेत्ररक्षण नाहीये आणि 4 धावा. आणि ही माझी गोल घेतली असती तर मॅच संपली होती. दुसरी आता 5 गेम 7 धावा 7 रनची 12 13 5 पे 7 28 धावा झालेल्या आहेत आणि आता 5 चेंडू मध्ये 7 धावा. 5 मध्ये 7 धावा बॉलर आणि आता बॉलिंग साठी येत आहेत 4 मिनट बचे हुए हैं 6:30 तिसरे षटक घेऊन येत आहे यश. यश बॉलर नेम. शेवटी हलकी टीम यश भाऊ दोघे पण खेळले. को कहता था मैं समृद्ध करता हूं मैं मारला सगळ्या मॅचला आणि माती प्रज्ञेशची कॅच सुटली, मॅच सुटली. धोरण बरोबर झालेलं आहे परंतु प्रेम सुद्धा तेवढाच ताकदवार निघालेला आहे. यश पोस्टुरे कृष्णनगर क्रिकेट संघाचा नवीन गोलंदाज. यंदाच्या हंगामात त्यांनी प्रवेश केला होता आपल्या संघामध्ये. 5 चेंडू 7 धावा. यश पहिला चेंडू आणि त्याच दिशेमध्ये पुन्हा टोलवण्यात आलेला आहे आणि तिथे या टायमाला फिल्डर उपस्थित आहे विराज यांनी 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. चिड़िया चुप गई के पछताने का क्या फायदा. प्रज्ञेश आणि आता 4 चेंडू 5 धावा. बस उधर 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 ही रुक उधर ही रुक हा? वो सर जा थोड़ा उधर जा. जर प्रज्ञेशाने 6 मारला तर त्यांना श्री संतोष शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम लावण्यात आलेलं आहे. यश आणि मला वाटतं 500चा कॉइन लागलेला आहे. MS धोनी शॉट फिनिशिंग शॉट एक झाला बॅट्समॅन. अंपायर 6 500 रुपये पारितोषिक घेऊन गेलेले आहे आणि या हंगामाचे KPL चे विनर आहे संघ पुलक गोल्ड. संघ मालक संतोष शिर्के इथे खूप खुश आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. फारच छान झाल्या मॅच. पदूनी सर्व मॅच काढल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स सर्वांना. मी निखिल सुतार यांना विनंती करतो त्यांनी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. निखिल सुतार पुन्हा एकदा सांगतो कृष्णनगर क्रिकेट संघ आयोजित KPL सर्व देणगीदारांचे आभार. संघ मालक पुलक गोड श्री संतोष शिर्के, महाबली कुमार निसर्ग मात्रे, कुमार मनेश पारावे, संघ अजिंक्य श्री दीपक खेरटकर, श्री प्रमोद खेरटकर, संघ डॉमिनेटर श्री अनिकेत खेरटकर, श्री संग्राम पवार, संघ टास्क फोर्स कुमार राज खेरटकर आणि कुमार विंदे खेरटकर. तसेच विशेष आभार यूट्यूब लाईव्ह साठी श्री ऋषिकेश गायकवाड. प्रमुख उपस्थिती आपले मान्यवर जे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते श्री मधुकर पारावे, श्री रमेश वाडकर, श्री बालाराम पारावे, श्री हरिश्चंद्र सुधार, श्री अरविंद पारावे, श्री सुधाकर पेडामकर. या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.
आणि आता आता आपण वळूयात प्रेझेंटेशन साठी. अंधेरा हो जाएगा फिर ये वस्तु दिखेगा नहीं फोटो वगैरह इधर ले लो. निखिल सुतार, अनिकेत आदेश खेरटकर, निसर्ग गेला, आणि आमचे संघाचे उपकर्णधार शिरीष पारावे यांनी आपली